एक काळ होता जेव्हा नोकियाचे फोन विकत घेणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल होतं. कनेक्टिंग पीपल हा टॅगलाईन खऱ्या अर्थानं जगभर गाजला. पण आज नोकिया कुठेच दिसत नाहीये. इतक्या मोठ्या ब्रँडचं पतन नक्की कसं काय झालं? कारण एकच, बदल स्वीकारला नाही. 90s मध्ये नोकियाकडे जगातलं सर्वात मोठं मार्केट शेअर होतं. पण स्मार्टफोन रिव्हॉल्युशन सुरू झाला तेव्हा ऍपल आणि अँड्रॉइड यांनी टच स्क्रीन, इंटरनेट आणि ऍप्स घेऊन येऊन बाजार गाजवला. नोकिया मात्र अजूनही कीपॅड फोन यावरच अडकून राहिलाय. त्यांचा सॉफ्टवेअर आउटडेटेड, कस्टमर अनुभव खराब आणि सगळ्यात मोठं म्हणजे मॅनेजमेंटने इनोव्हेशनला थांबवलंय. ग्राहक बदलले, बाजार बदलला, पण नोकिया बदलायला तयार नव्हता. म्हणूनच एक काळचा राजा काही वर्षातच संपला. बिझनेस जगातला धडा स्पष्ट आहे. इनोव्हेशन थांबलं की गेम ओव्हर. अशाच प्रेरणादायी आर्थिक विचारांसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.